रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। 27 गाव प्रकल्प बाधित समितीचे अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन करण्यात आले। सिडकोने स्थानिक भूमिपुत्रांची वारंवार बसून केल्याने व त्यांच्या मागण्या मान्य न केल्याने आज शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी ओवले नदीत नंदराज मुंगाजी सोबत असंख्य प्रकल्प बाधित बांधव जलसमाधी घेण्यासाठी उतरले। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना बाहेर काढले। यावेळी काँग्रेस रायगडचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, 27 गाव प्रकल्प बाधित समितीचे अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांनी आपली भूमिका मीडियासमोर मांडली। कृती समितीच्या माध्यमातून जल समाधी आंदोलन करण्यासाठी माझे जमलेले सर्व प्रकल्पग्रस्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आज ज्या ब्लास्टिंगमुळे होणाऱ्या आमच्या या 5 गावांना त्रास आहे तो आज तुम्हाला मी सांगू शकतो। प्रत्येक ब्लास्ट झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये कोणाची सिलिंग पडतो तर कोणाची स्लॅब पडतो, असे मोठमोठे तडे जातात आणि या प्रदूषणामुळे आमच्या या विभागामध्ये 1000 लोक आजारी पडलेले आहेत। त्यात मला सांगायचं म्हणजे जे ब्लास्टिंगसाठी जो मटेरियल वापरतात अमोनिया, त्यामध्ये जो प्रदूषण बिघडतो त्यामध्ये अनेक कॅन्सर सारखे रुग्ण माझ्या स्वतःच्या गावामध्ये 5 ते 7 रुग्ण झालेले आहेत। आमच्या या परिसरामध्ये जवळ 15 ते 18 झालेले आहेत। यामध्ये ही दखल कोणाची असेल तर शिडकोने घ्यायला पाहिजे होती, कारण त्या दिवशी मीटिंग झाली त्यामध्ये गोसावी साहेब म्हणाले ब्लास्टिंगचा कोणाला त्रास नाही, पण आज आमच्या घरांना ज्या वेळेला ब्लास्टिंग होते त्या टायमाला माहीत पडतो संपूर्ण घर हलतो, घरांना तडे जातो, जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे। तरी सुद्धा हे शिडको प्रशासनाचे अधिकारी यांना लाचलुचपणे म्हणजे इकडनं पैसा मिळतो आणि तिकडे वर्गणा करतो, ब्लास्टिंग मध्ये त्रास होत नाही सांगतात। सेंट्रल गव्हर्नमेंटची आम्ही फौज ठेवलेली आहे, ब्लास्टिंग चांगल्या प्रकारे होतो, पण त्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही ब्लास्टिंगच्या टायमाला आमच्या घरामध्ये थांबा आणि बघा ब्लास्टिंग मध्ये काय होतो आणि तो वास येतो। एक दिवशी जरी तुम्ही तो वास घेतला तुम्हाला खरोखरच कॅन्सर होईल, कारण आम्हाला सतत तुम्ही 6 वर्ष या ब्लास्टिंग मध्ये आम्हाला तुम्ही घाबरवून गेलेले आहेत आणि या भरतीमुळे आमच्या घरांना पाणी जातो, त्यामध्ये नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे। जसा डुंगी सारखा गाव त्यामध्ये 50 घरं आहेत, मग त्यांना 50,000 रुपये देतात, पण आमच्या या परिसरामध्ये जवळजवळ 200 ते 250 घरांना 2-2 दिवस पाणी राहतो तर 1 रुपया देत नाही। ही लाज वाटायला पाहिजे शिडको प्रशासनाला, यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। भेट दिलेली आहे, आपण आता विधानसभेमध्ये चाललेला आहात, नेमकं कशा प्रकारे आपण यांची बाजू मांडणार आहात तिथे? खरं तर हा जलसमाधीपर्यंत कार्यक्रम येण्याची गरज नव्हती, कारण सातत्यानं ही समिती जी आहे त्या अनेक आंदोलनानुसार त्यांनी घरांना तडे जातात। ओवल्यामध्ये गेली 7 वर्ष पाणी जातोय, डोंगीचा ज्या पद्धतीनं पुनर्वसन केला तसा बाकी गावांचा पुनर्वसन करा ही मागणी आहे। आणि जी ठाकरे समिती होती आणि सुबोध कुमार समिती जी साहेबांची होती त्याच्यामध्ये 10 ते 11 हेक्टर जमीन कमी आहे का ज्या लोकांना गॅलरीज वाढल्या त्या वाढल्या ते द्यायचा होता, हा एक विषय होता। आणि सातत्यानं ब्लास्टिंगमुळे हे सगळा जो झाला त्याच्यामध्ये रोज आता अजून पुन्हा एकदा तुम्ही कधी त्याच्यामध्ये पुनर्विचार करणार, यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती, दिली नाही। आणि मोर दॅन 5 ते 7 हजार जॉब येणार आहेत, तर गावामध्ये एकही माणूस नोकरीपासून वंचित राहता, कारण 7,000 जॉब येणार आहेत। 7 आमचं म्हणणं पायलट नाही, पायलट कमी आहेत, बाकी सगळे जे आहेत आणि ती कामं पण जसा शिडकोशी दिबी पाटील साहेबांनी अग्रीमेंट केला होता, अंतर्गत कामं सुद्धा प्रकल्पग्रस्तांना दिली पाहिजे, ही पहिली मागणी आहे। का जर कामं साफसफाईपासून फोर्कलिफ्ट ऑपरेटरपासून सगळे आतमध्ये ज्या गाड्या लागतात सगळी जर आपल्या लोकांना दिली तर या लोकांना रोजगार मिळणार आहे। कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे आले तर लोक बाहेरचे येतील, आता सगळे लोक बाहेरचे आलेत
आणि म्हणून हा सर्व विचार करून सिडकोचे अनेक एमडी बदलत आहे. भाटे साहेबांनी चांगली मदत केली होती, गगरान साहेबांनी केली होती, आता नवीन आलेले आहेत सिंगलजी, त्यांनी स्वतः बैठक घेऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे. आणि आमची विनंती आहे, जेव्हा मी आता वडेट्टीवार साहेबांना भेटायला चाललोय, याच्यामध्ये जलसमाधीपर्यंत लोक गेले. आज जर चुकून काय कोणाची जीवितहानी झाली असती तर ही दुःखाची गोष्ट आहे. जे खासदार आहेत बारणे साहेब 3 वेळा त्याच्यामध्ये अधिवेशन संसदेत लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला, कारण त्यांच्या अंतर्गत हा येतो. महेश बालदे आहेत आमदार, आणि आमदार प्रशांत ठाकूर इथले आमदार आहेत, गणेशजी नाईक आहेत, मंदा म्हात्रे आहेत, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. माझं म्हणणं, ज्या एकतर राहिलेली जी घरं आहेत, ठाकरे समितीचा जो अहवाल आहे त्याची 10 हेक्टर जमीन अर्जंट त्यांनी 27-28 मध्ये आता जे वाटप चालू आहे त्याच्यामध्ये लोकांना दिली पाहिजे. जसा घरांना तडे जातात, दिबीपाळ साहेब असताना जेव्हा जोगचा काम होता, हाच ओवला गाव रस्त्यावर उतरला आणि त्यावेळेला जोगची क्वारी बंद केली, लोकांना त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळाली. ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आता चीफ इंजिनियर करणार, मग गोसावी साहेब करणार, तर ते कधी करणार? 100 वेळा सांगितलं घरांना तडे गेलेत, लोकांची घरं पडतात, तातडीने त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि यांचा जो आहे नोकऱ्यांचा, जेवढ्या गावांमध्ये बेरोजगार आहेत, ज्यांचा तुम्ही याच्यामध्ये पुनर्वसन केलेलं आहे आणि जे आता ही गावं बाधित आहेत, त्यांना प्रत्येक घरात नोकरी मिळाली पाहिजे. महिलेला पण मिळाली पाहिजे, युवकाला पण मिळाली पाहिजे, प्रत्येक घरात नोकरी. 5,000 जॉब त्याच्यामध्ये येणार आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांचा प्रश्न सिडको सिरियसली घेईल. एकनाथजी शिंदे साहेबांनी खरं तर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर मीटिंग घेणं गरजेचं, अशी आमची मागणी आहे. चीफ इंजिनियर लेवलला बोलवतात, आता आले ते असिस्टंट आले, त्यांना माहित नाही इंजिनियर, त्यांच्याशी बोलण्यात काय पॉईंट नाही आहे. तुम्ही 10 हेक्टर जमीन कधी अवेलेबल करणार, ज्याच्यामध्ये ठाकरे समितीचा निर्णय झाला त्याच्यानुसार ती कारवाई होईल. आणि त्याच्याबरोबर जे आता लोकांचा क्रॅक होतात घरं, त्यांची नुकसान भरपाई तातडीने दिली पाहिजे, जेणेकरून ही पुढे समस्या होऊ नये. 30 तारीख दिली, ती कोणाबरोबर बैठक आहे, ती एमडींबरोबर आहे का मला माहित नाही. जे एमडी घेतात, एमडीनी घेण्यापेक्षा माझा एक मीटिंग दिबापल्ली साहेबांचं नाव लागणार आता 100%, कारण आपण देवेंद्र फडणवीसांनी पण इथे येऊन जाहीर केलेला आहे आणि तो राष्ट्रीय लेवलला समजा केंद्र शासनाकडे मुद्दा आहे. बाकी मुद्द्यावर आमची विनंती आहे सगळ्यांना की मुख्यमंत्री साहेब बसली तर हा निर्णय लवकर होईल. तेच नगर विकास मंत्री आहेत, त्यांच्या अंडर आहेत आणि मग सिडकोला ऐकतील. खालच्या अधिकाऱ्यांची बैठक होता कामा नये असं मी अध्यक्षांना सांगेन. वारंवार तुम्ही आंदोलन करताय, वारंवार तुम्हाला गुंडाळले जातात आणि एकदा एअरपोर्ट सुरू झाला तर तुम्हाला गेट ते बंद करतील. त्याच्या अगोदर कामं सुद्धा प्रकल्पामध्ये नोकऱ्या, नंतर सांगतो आम्ही, कामं यांना द्या तर नोकऱ्या मिळतील. कामं समजा उद्या ओवल्याच्या माणसाला डोंगीच्या दिला, उलव्याची दिला तर तो लोक भरणार आहे. कॉन्ट्रॅक्टरचे बाहेरचे आले का लोक बाहेरचे भरले जातील. तर भरतीमध्ये कामं सुद्धा जो दिबीपाळ साहेबांना 50% कामं यांना दिली पाहिजे, ती सगळी कामं सुद्धा दिली पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. दिबीपाटल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये जे प्रकल्प घेतात ना, सन्मानाची मागणी, त्यांची जी मागणी आहे ती सन्मानाची मागणी त्यांची मान्य करा आणि त्यांच्या प्रश्नात लवकर लवकर मार्गी करा असं मला वाटतं. आजचं जलसमाधी आंदोलन पाहता अनेक मागण्या आहेत, ह्या मागण्या वडेट्टीवारांच्या माध्यमातून आपण विधानसभेत कशा प्रकारचा आवाज उठवला चालू. मी वडेट्टीवारांना भेटायला चाललोय. मला तर अपेक्षा आहे की सगळे आमदार सगळे आमचे दोस्त आहे, खासदार 3 वेळा खासदार झाले, याने केलं पाहिजे. म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारण्याची गरज नाही, कारण आपले घरचे आमदार आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण इथं सरपंच, आपले जिल्हा परिषद मेंबर आहेत, पंचायत समिती मेंबर आहेत आणि ही ओरड जी आहे ती त्यांच्या काना, पण बाकीच्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी मांडणं ती अपेक्षा माझी नाही. पण आता पर्याय नाही म्हणून मी त्यांच्याकडे चाललोय. पण तरी या 2 आमदारांना तिथं महेश बालदे आणि प्रशांत ठाकूरना मी भेटणार आहे. त्यांना सांगणार हा तुमचा घरचा प्रश्न आहे, दुसऱ्याकडे न्यायला मला सुद्धा शरम वाटते. का वडेट्टीवारनी का प्रश्न मांडायचा, का बाळासाहेबांनी प्रश्न मांडायचा? तुमचा घरचा प्रश्न आहे. कामं पण तुमची सगळ्यांची आहेत, सगळ्या तुमच्या क्रेशर तुमच्या अंडर आहेत, कामं तुमची चांगली आहेत. मग आता हे जगले पाहिजे प्रकल्प असं आमचं म्हणणं आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये पहिला आमदार खासदारांना विनंती करा, दोघांना उतरल्या तिथून पहिला फोन करतो आणि विधानसभेत त्यांना भेटून त्यांना तो वडेट्टीवारनी मारता प्रश्न का तुम्ही सोडवणार आहात. आणि तुम्ही या बैठकांमध्ये बसला पाहिजे, कारण ते कमिटीमध्ये ते होते, विवेक पाटील होते, प्रशांत ठाकूर होते, मनोहर भैरव होते, महेश बालदे होते. त्यांची जबाबदारी का राहिलेले ठाकरे समितीचा अहवाल यांनी का भांडायचं आहे? यांचं भांडण झालं युद्धामध्ये, आपण जिंकलो, पण आता तह जो आहे त्याच्यामध्ये त्यांना ज्यांना आपण लोकप्रतिनिधी त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं नेतृत्व करावं ही माझी अपेक्षा आहे.